फलिता अरे फलिता नाही फलिता आहे तो फलिता ते पाहून राजपतीचा हा शिवाद सकाळी चंद्रचूड बोला महाराज वाचा हा खलिता प्रिया प्रिया अरे दादा थांबा असे करो क्लास कर इतकं जागा भेटला काय वाटायला आवाज बंद जिल्ह्याचा वाद झाला का होत नाही राजकुमार नशला वाचा पणाचा मारावा आता वाचा चंद्रचूड मला या तलवारच्या टोकाने बरोबर आहे किती वाईट आहे राजा शशांक चंबूक वन केसरीच्या गोळीत बसला म्हणून त्याला कोणी वनराज म्हणत नाही अरे स्वामी राज्य राजा चंद्रकांताच्या घराण्याच्या समोर लायनात हे राज्य बळजबरी बळकावून बसला तरी तू जातीवंत राजा नाही माझ्या प्रतिभेला मागणी घालताना आपल्या कुलाशिलाचा तरी विचार करायचा होता आम्ही कुलाशिला येतो आणि तू मात्र बंडखोर चंद्रचूड बंद करा देवाच्या आकाशाला प्रत्यघात आणि उन्मादाच्या मस्तकी नाद हेच्या मंगळूसाठी त्याला उत्तर चंद्रचूड चला त्या हरामखोर सोडण्यात चला हा माझा मस्त वाचून नंतर हा माझा तरच नावाचा बाबा तुमचा एक बळद सजवण्यासाठी लाखो लोकांचे बळद धोस वाटतील त्यांचं काय काही हो त्या आमचं आम्ही पाहून घेऊ पण महाराज आमच्याकडे बघून घ्या राजकुमारच्या मते आपण दुर्बुद्धी ठरलो होतं चंद्रचूड कपटी शकुनीला धर्मराष्ट्रामध्ये एवढी मी खुली नाही बरोबर आहे चंद्रचूड बोला महाराज युद्धाची तयारी करा बाबा या दुष्ट आजाराने तुम्हाला भ्रमिष्ट केले आहे होय बाळा यानंतर माझी बुद्धी भरत होईल आणि सारी सत्य कथा तुला कोण सांगणार बरं कोण सांगणार बाबा काय प्रकार आहे हा माझी आई तर मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना होय बाळा अरे बाळा ती तुझी माता पद्मावती होती रे पद्मावती होती
आणि तिची दासी मेघावती होती राजी. काय ऐकत आहे मी बाबा, काय ऐकत आहे? एक तर बाळा तुझी कर्म काढी. बाळा बाळा, अरे ती 20 वर्षापूर्वीची काळ रात्र. अरे बाळा, सोन्या मोत्याने मडवलेला तो तुझा पाळणा. आणि त्याच वेळी तू निद्रावस्थेमध्ये असताना ते हरामखोर शत्रू राजवाड्यामध्ये घुसले आणि 4 लाख रांगोळी झाली रे. रांगोळी झाली. बाबा सांगत वा, नका मला मागील गोष्टी सांगू. बाबा नाही बाळा, बाबा बाळा, अरे तुला ही सारी सत्य कथा, अरे सत्य कथा सांगितली पाहिजे बाळा. बाळा, अरे तो हरामखोर शशांक आणि शेणामध्ये चंद्रचूड बंडखोर करून राजवाड्यामध्ये घुसले रे, राजवाड्यामध्ये घुसले. आणि त्या हरामखोरांनी आपल्या महाराजांवरती हल्ला केला. त्याच वेळी त्यांना वाचवण्यासाठी जाता महाराजांनी किंकाळी फोडली, महाराजांचं संरक्षण करा, भारताचं संरक्षण करा. तीच किंकाळी आजही कानावरती येत आहे बाबा, कानावरती येत आहे. बाबा खरंच का मी राजपुत्र? अरे बाळा, त्याच वेळी मेघावती आणि मी तुला घेऊन जंगलामध्ये गेलो आणि तुझे प्राण वाचवले रे बाबा, वाचवले. शोक आवरा बाबा, शोक आवरा. नाही बाळा, बाळा तुझ्या पित्याने ठेवलेली ठेव मी तुला देता. बाळा, हे पहा, तुझ्या साऱ्या पूर्ण जन्माची कहाणी याच्यामध्ये लिहून ठेवलेली आहे. बाबा याचं काय करू मी? बाळा, आज माझी कर्तव्य पुष्टी झालेली आहे. मी स्वामींच्या चरणावर जाईल बाबा. तयार आहे. जाता 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 बडा बाळा एक वचन दे. त्या बंडखोर करणाऱ्या बाबा बाबा आणि चंद्रचूड बाबा, सूड घे बाळा, सूड घे बाळा, सूड घे बाबा. पण बाबा तुमचा जन्म दिला राजपुत्र सांगताना सारा जन्माचा कदा कदा होऊ लागेल. बाबा बाबा आहे. अजून एक मार्ग आहे मला. मला कोणता मार्ग आहे? प्रतिभेची शिकार युद्धाशिवाय ही करता येईल. आपण प्रयत्न करू. मग प्रतिभा मला मिळणं शक्य नाही. माझ्या चतुराईने जर का प्रतिभा तुम्हाला मिळवून दिली तर मला बक्षीस काय द्या. त्यासाठी वाटेल तो करायला मी तयार आहे. वेळ पडल्यास आज कन्या रत्न सुद्धा एखाद्या भिकाऱ्याच्या आणि त्या सोम दत्ताला कापी बनवून तोपर्यंत तुम्ही आपले सैन्य सज्ज करून केतकी घाटातील जंगलात फेरा घाला आणि प्रतिभेच्या लग्नाची वरात मध्यभागी येतात. 4 बाजूने हल्ला करवा.
मी कानमंत्र देताना तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. आणि तुला सुद्धा चोवीस एकाची शरम नाही तर काय सगळं ऐकलं ना. माझ्या मार्गातून बाजूला या काळजीला माझं सुख पावत नाही तर काय एक असतं तुझ्याच्या सुखाची अन्यायाची होळी करून एखाद्या बोलणारे तुम्ही अगं हा तर निसर्गाचा नियम आहे. एका जीवाची होळी आणि दुसऱ्या जीवाची पोळी. असला निसर्गाचा नियम मानवात आणि जनावरात फरक तर राहिला काय. रामखोर ज्या वेळेला आमच्या मेंदूतील अक्कल नष्ट होईल ना तेव्हाच आम्ही या पुरा सोयीचे गुलाम होऊन राहू. तू आम्हाला शिकवायची गरज नाही. चल तू वयातून राजकुमारी लहान तोंडी मोठा घास घेऊन तुम्ही पितृपे मला पोलक्यात आला आहात. चंद्रचूड तुमच्या घरची उस्ती बुद्धी घ्यायला मी काय बुद्धी नाही. तुम्ही किती स्वाभिमानात याची जाणीव आहे मला. कोणता मुद्दा आलेला आहे माझ्या हातून? चित्रगुप्तच्या वेळी 20 वर्षापूर्वी लिहिलाय. ग्रह वर्षात पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूची वरात नृत्याची आसुरी अभिलाषा करू नका. आम्ही बघून घेऊ. असा अवलंब करू नका. त्या जागी ती तुमची चंद्रकला असती तर त्या बाईला विचारलं असतं बापाने पाप पडणार हा आसुरी मार्ग सोडा. बाबा ती तुमच्या पाय असते. युद्धाची तयारी करा. जा हुशार जा. परमेश्वराचं अस्तित्व आज नष्ट झालेलं नाही. त्याचं ते सुदर्शन चक्र तुमच्यासारख्या नराधमांचा नाश करण्यासाठी सामर्थ्य आहे. शेवटी माझ्या दिराची राणी मला भेटली. पाखरू पाखरू राणी घेऊन चला हिला. चला घेऊन. सोमा जात्या सोमा सोमा म्हणतो सोमा
हा महाराज आहे पाप केले म्हणून फिरायला लावले आहे या जगात आम्हाला अस्तित्व नाही का? देवाचं अस्तित्व खात्रीने आहे. कोण आहेस तू? हे वंचना या अभाग्याला या जगात नाही सांगत. नाही, मी माणसं मानणारा नरपशू नसून सामान्य भिल्ल आहे. अरे हो, वेशावरून आपण राजपुत्र दिसता, पण आपली दशा केली कोणी आणि प्रेत कसली? ते मला काही विचार नको. माझे नातेवाईक आज घोड्यावर पडले आहेत आणि त्या ठरावाने माझी वराती लुटली आहे. पण या अनर्थाला कारण कोण? तो चंडाळ शशांक त्याने माझ्या नवउतला फुलून नेले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे, तो फक्त आत्महत्या. छे छे, हा भेडाचा मार्ग आहे. तू चल माझ्या झोपडीत, आपण पुढचा विचार करू. नको, उगाच तुला त्रास नको. अरे वेड्या, मी भिल्ल नसून या चंद्र नदीचा राजपुत्र चंद्रशेखर. कोण चंद्रशेखर? हे सगळ्या चल चल, त्या पापी शशांकाचा सूड घेऊया. चल चल चलता जर का माझ्या मागणीचा विचार केला असतास ना, तर तुझ्यावर ही कारस्थान करण्याची वेळ झाली नसती. आशीर्वाद महाराजांचा विजय असो. कोण राजसेवक? हो महाराज. का थंडी बरी काय थंडी नाही राहू. प्रतिभा आज प्रतिभा आपल्या चाळ्यात सापडली. राजसेवक, आज मी तिचा उपभोग केला. काय म्हणता काय सांगू आज माझं भडकलेलं अग्नी देव शांत करणार आहे. राजसेवक, जा आणि प्रतिभाला या ठिकाणी हजर करा. अरे बाबा, आज आता सगळं कामगिरी होणार. प्रतिभा, हा प्रतिभा. अरे मेरी यार, तुझी बहिणी असेल काय केलं असतं? अरे देत नाही मी का तू काय? एवढी प्रतिभा कोण प्रिय? कामांना अशी नाटकं फिरवलीस तू माझ्याकडे. नरपशूची तोंडी पाहिजे नाही मला. कोण बॉडी नाही बोलते? अगं, मी नर पशु नसून मी नर केशरी आहे. राजाच्या आमच्या राजे उलट्या कांद्याच्या मागे वन केसरी कसला? दिवसा ढवळ्या एका न उदूची वरात तुटणारा दरडगर आहे. अरे कोण? हे जर शब्द दुसऱ्याच्या कोणाच्या तोंडून आले असते ना, तर त्याची चिमट छाटून टाकली असती. तू माझी प्रियता पडलीस म्हणून तुला सोडून देतो. बाप्या, हे तुझे विषारी भूतकाळ थांबव. मूर्खा, जातीवंत अर्थ पतीशी, जातीवंत अर्थ स्त्री पतीशिवाय कोणाचीही प्रियतमा होत नसते, हे पक्क लक्षात ठेव. म्हणजे माझ्या शब्दाला तू कधीच होकार देणार नाही. नाही नाही बाप्या, त्रिवार नाही. बाप्या, बाप्या त्रिवार नाही म्हणते, त्रिवार म्हणते.
द्रौपदीला ज्याने वस्त्र पुरवले तोच माझा खरा देव. तुझ्यासारख्या नराधमाला परिपत्य करण्यास जरूर जाऊ देईल. काय योग्य हे देवा, जर का झोपला असलास तर जागा हो. आणि जर जागा असेल तर डोळे उघडून पहा. या प्रतिमेची कशी कोण आहेस तू? त्याला काय म्हणतात? आपली कन्या. पण यावेळी एका आपल्याची रक्षक आहे. तू यांचं कशासाठी आलाय? तुमची कन्याचं रक्षण करण्यासाठी. कोणाच्या मार्गातून बाजूला हो. हरामखोर म्हणजे शिलाचं रक्षण. आमच्यावर पोराच्या माझ्या मार्गातून बाजूला हो. हरामखोर तलवारचे खेळ बायकांचे नसतात. आमच्या पोलिसांचे असतात. असं घेतं कसं पडता. दिवसा डवऱ्या अशा बंडावर दरोडे घालू लागले म्हणून माझ्यासारख्या स्त्रीला शस्त्रार्थी घ्यावे लागले. स्त्रीला शस्त्रार्थी घ्यावं लागेल. आणि हे तलवारचे खेळ बायकांचे नसतात. आता तुझी सुद्धा 100 झाली आहे. राजकुमारच्या खून केल्यास मलाही त्या आत्महत्या करावी लागेल. समजलो व्यवस्थित लक्ष ठेवा. जर काही गोष्टी माझ्या मार्गात आली ना तर तिला कधीच येऊन सध्याचा मार्ग आणि व्यवस्थित सांभाळा. ठीक आहे अंधार पडेल नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला चंद्रकले आवाज वाढव. आवाज वाढव. लावलेली माया वायाला गेली. उडून प्रतिमेला कैद करून ठेवा.
राजपुत्रास अशी काकेला जोडी घेऊन फिरावं लागत आहे. हो धन्य भिक्षापती. अजून आपल्याला किती दिवस सहन करावे लागणार आहे? एक वाजता नो इथे तुरुंग आहे. हे गावाला भिका मागा. अरे तुरुंगाच्या गजाडू एकदा तरी प्रतिमेचं दर्शन होऊ दे. काय प्रतिमा काय अल्ला प्रतिमा माहिती कशी गेली साधूला मिळाला बसवले नाही प्रतिभेला आपण बंदिस्त करून ठेवली नाही. ह्यांना माहिती कसं काहीतरी मला संशय येतोय त्या बाईची वरात घातली ना. अहो वराड का हे वाढ शिल्लक ठेवला ते नाही शपथ. भूत बसलं होतं. तुम्ही काय झालं तरी तिथून जागा सोडू नका. राम राम करत तिथेच थांबा. नाहीतर राम राम करायचं आहे असं इतकं भार पडा आणि पुढच्या वाटत भिका उदरतीचा संग्राम करून या शिपायावर झाला आहे. आपल्याला पुढची कारवाई करायला पाहिजे. श्वास असल्याशी आपली खात्रीने मनोकामना पूर्ण होणार. चला गुरु माऊली. चला तर देवा माझ्या पित्याला सन्मार्गावर आणण्याचे सामर्थ्य आता तुझ्या हाती आहे. कुबेराच्या धनावर जसा भुजंगाचा पहारा असा पहारा मला तुझ्यावर करावा लागणार आहे. तुमचा माझ्यावर पहारा काय म्हणून? कारण तू माझ्या हे सोडून समजलं कैदी म्हणून. पण तुमचा माझ्यावर ताबा नाही. जबरदस्ती पण नाही अगं चुक्या आहेस तू. सांगू ना त्या प्रतिमेच्या मोबदल्यात ही चंद्रकला मला मिळाली आहे. अरे तिचे एका नववधूचा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही आता माझ्याशी संसार करणार. अलबात म्हणूनच तर तुला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. बरोबर आहे पटलं मला. वाचवली म्हणून. तुझ्यासारख्या कपटी माणसाला ही चंद्रकला आपल्या पायपोशीची उभी करत नाही. ते मी जुलमाने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रथम माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार हो. एक वेळी ही चंद्रकला तुझ्या कटारीला तुझ्या जागा देईल. पण तुझ्यासारख्या कपटी माणसाला कधीच नाही. हे नीट लक्षात ठेव. चंद्रकला म्हणते पोरी लगीन कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावर. Thank you.
काय झालं काय भाषा किती दागिनीसारख्या पुतळा टाकीत गेली पण जाता जाता या चंद्रचूडाच्या नद्यावर लात पडली मूर्खपणी तिला काय माहित असत तुझी मगरूर वस्ती मात तिला मिळून माझ्या पायावर लोटांगण घालायला लागली तरच मी नावाचा चंद्रचूड बली द्यायला की शील जपायला आठवलं प्रतिमेची तुरुंगातून सुटका करायला परंतु असे केलं तर त्या पापी चंद्रचूडाला का बरं तणावला ठेवून ज्या दिवशी माझ्या पापी पित्याने माझ्या देहाचा फळ लावला त्याच दिवशी माझे सारे जीवन संपुष्टात आले बस चंद्रशेखर तुझा खेळ आता चांगल्याच रंगाचा आहे आपल्याला लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे बारे करावी मलाही सोबतीला बोलवलं आहे हे पहा त्यांच्या मुख्य दरवाजाची गप्पा मारत बस तोपर्यंत मी माझे काम उठून येतो पण काही दादा पटका जिंकला तर मी ठरवलेला इशारा करीन त्यावेळेला आपण गुरुवा नाहीतर आपण पकडले जाल त्याची चिंता नको पहारीच्या एका सुरुंगाने मित्रांचा कार्यक्रम अटकणार आहे चला तर लवकर मग चला तर खुंटी पिंगळल्याशिवाय तुळतुळ्याला वाचा आणि सणसणीत कापल्याशिवाय दगाडा करत लकडीशिवाय मकडी जळत नाही आणि सोटेशाही केली त्या चंद्रकलेसारखी नाटाळ काय अगं मूर्ख राज करणे काय माहित असणार तुला माझा नाव तुला प्रथम भ्रष्ट करतो आणि चुकारून देतो अगं तुझ्या पहिल्या लिंगणात मी माझ्या जीवाची दिवाळी साजरी करणार आहे आणि तुला मात्र चंद्रभर शिंगाच करावा शिंगा कसा करतो आता भली आली असा पेटवून द्यायला आता भलीकडे येत चंद्रकले चंद्रकले मी ते तुला थंतर का बरं भरले वाघाच्या गुहेत चालून आली किती अशीच थरथरते राम राहू असं का वाटत आहे कसं वाटत गाडवणार तर नाही ना अगं सांग किती मन मोकळे बनवणे सांग प्रत्यक्ष शस्त्र चालून कट्टर वैरी बनले आणि आज ही चंद्रकला तुमच्या पुढे देहाची पायगाडी पसरायला तयार झाली ती केवळ एकाच करण्यासाठी अगं माझी तृप्ती आणि प्रतिमेची मुक्ती एकच समज तुझ्या आदरावृत्याच्या गोटासाठी मी स्वर्गात सुद्धा जायला तयार आहे. पाठवण्यासाठी चालले राम खुदा स्वागत कशाला त्या सोनापर्यंत पौर्णिमेचा चंद्र अगं या गोड प्रसंगी एखादे गीत म्हण पाहू आणि नागपूर पागल करण्यात आज मला इश्काची रंग पंचमी मदिरा घेऊन या आता बघितलं एवढी चांगली मुलगी आता ना तुला म्हातारी जेवढं आपल्या म्हणजे म्हातारीला घेऊन ये
आज तुझ्या हातून मला या मंदिराचा आस्वाद घ्यायचा आहे. लगेच जिंकला काय जर गल सुद्धा पाणी लागली होती पाणी टाकलं त्याची पाणी टाकलं त्याची पाणी केलं होती वरती चंपाई आता तुझी कामगिरी तूच पार पाड. शेवट तेच झाला. Oh,
सारीपाठ केला परमेश्वरा कोणत्या जन्मी पाप केल्याचे मी मला शिक्षा देत आहे. मी तरी काय देवाच्या नावाने राहू पडत आहे. अरे आवाज कसला? दगडी भिंत खणखणते का? हे दगडी भिंत. माझा मृत्यू येत असेल कोणासोबत बोलत आहे? कोण आहेस तू? ताई ताई तू कशासाठी आले? मी तुझी सुद्धा करण्यासाठी आले. चल आपण इथे दिसूया. चल ताई. चंद्रचूडचा खून जावा म्हणजे होय राजसेवक. हा चंद्रचूडचा आपल्या राजवाड्यात 2 कुत्री साधू काय बोलवत की नाही? आपल्या राजवाड्यात साधू एक जादू आणि दुसरा तो महादू दोघं आले होते. म्हणजे आता म्हणजे आम्हाला माहिती आहे काहीतरी काणी केलं असतं. याला बनावट केला आणि केला सुटका झाली. कशी बरोबर काय करायला माणूस शोधून काढला पाहिजे. अरे पाताला गेला तरी गडकटी म्हणून काढी. अरे स्वर्गात गेला तर मला वाटतं. अरे कोंडरा आज तो घुसवला आणि हा माझ्या अंगावर धावून येतो. आपला लढाई देते की मिना खूप मारा जाऊन नदीची सुटका करून चांगलं कर. हो सवड्या खरं सांग. रे गोसाव्या याच गोसाव्याला पृथ्वीची साधू बाकी अजून तू पृथ्वीची सुटका केलीस आणि आता तू सुद्धा घे देवाचे नाव. निर्दोष आहे. चंद्रचूडाचा खून मी केलाय. तुमच्या पोरगी तुमच्या पाय करून देऊ तुमची पोरगी आहे तुला नाही तर करायचंय. आला तर करूया आपण या काळजीला या जगातून काय शिकार अरे काय चाललंय
आणि हे सुद्धा हरामखोर. सेवक, या ठिकाणी येऊन सत्याचा मार्ग दाखवतो कसा वाटतो. काय ना? त्या तुमच्या काय वकीलला सोडा म्हणतोय ना त्या साधूचा भाव तो हिरवणा उभे राहणार काय सोडा म्हणतो बोलला आमचं सरकार आहे आमचे महाराज आहेत आमचे राजा आहेत सोडा म्हणतोय आपल्याला आता तुम्ही येत नाही तुम्ही दोघं मारा एवढा बाबू त्याला तरी एक टिपू पण येत नाही रसिका हो पुन्हा एकदा तुमच्या चरणावर मानाचा मुजरा करून राक्षसी लालसा अर्थात कट्टरवैरी या वगनाट्याचे लेखक आहेत वसंत भिकुजाम आणि या वगनाट्याचे दिग्दर्शक श्री मनोज किंजळकर. तत्पूर्वी तुम्हाला सांगायची गोष्ट वाटते बघा. आज स्वतःच्या बापाविरुद्ध एका मुलीनं अत्याचाराचा सत्याचा मार्ग निवडला आणि आपल्या जन्मदात्याला या जगातून कायमचा नाशा केला. पण माझ्या जन्मला तमाम माय बाप माझ्या पतीला माय बावलानो जर का असे तुमच्यावर प्रसंग आले तर माय बावलानो तुम्ही लक्षात ठेवा. माता जगदंबा माता रेणुका आणि लक्ष्मीचा स्वरूप धारण करून अशा या नरकासुरांचे तिथे ठेसा आता शस्त्र घ्या आणि अशा या नरकासुरांचा नैवेद्य करा हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आम्ही या पुढील चंद्रगिरीचे राजा कोण आणि राणी कोण याच्याकडे बोलतो. चंद्रनगरीचा प्रजाजन ज्या दोन बंडखोरांनी पवित्र केलेले शासन पवित्र करणार आहे आणि चंद्रशेखरचा हात माझ्या कट्टरवादी बहिणीचा हात चंद्रशेखरच्या हाती देत आहे. माझ्या पापी पित्याने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून टाकला तोच मी आता जोडून देते. चला आपण या राज्याची मुस्कटलेली घडी आता पुढे बसूया नव्याने सुरुवात करूया.